आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। त्यांची जन्मतिथी 19 स्पीड थोड़ा एक गोंशा फोन लगाड़ी दो आउनु दो ओए दो आउनु नजर कैद्यामध्ये ठेवलेलं होतं। तर बघा तिथून त्यांची सुटका होत नव्हती, पण बघा गुरूंचं हे कसं असतं बघा सामर्थ्य। तर त्यांना समर्थ रामदासांनी त्यांना एक पत्र पाठवलं की त्याच्यात म्हटलं होतं मी ठाई म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी आहे। तर बघा त्यांना हे पण सांगायचं होतं आणि त्यांनी काहीतरी युक्ती सुचवलेली। आधी कोंडाणा जिंकायचा म्हणजे आपल्या जे प्रसंग असतात ते आपण आपल्या देशासाठी म्हणजे असं काय होतं आपल्या देशासाठी आपल्या घरात काही सोनं असतील ते बाजूला ठेवून आधी कुठल्या कामाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, देशाच्या कामासाठी प्राधान्य दिले पाहिजे। आधी देशाचं काम, राष्ट्राचं काम, धर्माचं काम, नंतर आपली कामं। तर अशा पद्धतीने तानाजी मालुसरेने किल्ला लढले आणि किल्ला सुद्धा जिंकला, बरोबर आहे। पण त्यांच्यामध्ये त्या कार्यामध्ये त्यांचं पण बालपण बघा आपल्यासारखं होतं, ते पण लहान होते तुमच्यासारखेच, बरोबर आहे। पण त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा होती। तर त्यांनी बघा आपल्या सवंगड्यांना जमवलं, आपल्या मित्रांना जमवलं, त्यांना शिकवण दिली, त्यांना सांगितलं की आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे, तर त्यासाठी आपण एकत्रित झालं पाहिजे। आणि त्यांना एकत्रित करून एक मोठा लढा त्यांनी दिला। कमी मावळे होते पण त्यांनी कौशल्य शिकले। बघा आईकडून त्यांनी शिकवण घेतली, त्या माध्यमातून त्यांनी सगळ्या सवंगड्यांना गोळा करून एक संघटन तयार केलं, युनिटी तयार केली आणि त्यांनी त्या माध्यमातून मोठा लढा दिला आणि आपल्याला हिंदवी स्वराज्याची आपल्या स्थापना केली। तर बघा त्यांनी हळूहळू ते मोठे होत गेले, शिक्षण घेत गेले, तरबेज होत गेले, संस्काराचे मूल्य घेतले। बघा मग त्यांना आपल्या जीवनामध्ये गुरु पण तेवढेच आवश्यक असतात। त्यांना श्री सद्गुरू रामदासांसारखे गुरु लाभले आणि त्या गुरूंच्या माध्यमातून गुरूंकडून ज्ञान घेतलं, आईकडून ज्ञान घेतलं, संस्कार घेतले आणि अशा माध्यमातून शिकून त्यांनी हिंदवी स्वराज्याची एक मोठी स्थापना केली। तर बघा ते तेवढा पुरता थांबले नाही।